बातमी विदर्भातून आहे। अमरावती जिल्ह्यातील मोबाईल ग्राहकांची BSNLला पसंती पाहायला मिळाली। 27 दिवसात 15,000हून अधिक ग्राहकांनी सिम कार्ड घेतले। महिनाभरात 6,000 मोबाईल सिम कार्ड पोर्ट करण्यात खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतर ग्राहकांची BSNLकडे धाव घेण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील मोबाईल ग्राहकांची BSNLला पसंती देण्यात आली। 27 दिवसात 15,000 ग्राहकांनी सिम कार्ड खरेदी केलेले आहेत। त्यामुळे अमरावतीकरांचा कल मात्र आता BSNLकडे पाहायला मिळते। अमरावतीकरांनी महिन्याभरात 6,000 मोबाईल सिम कार्ड देखील पोर्ट केलेले आहेत। खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतर ग्राहकांची BSNLकडे धाव पाहायला मिळते। जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्या जे वायर्ड कंपन्या आहे, ज्याचं अंबानी अदानीच्या मुलाचं लग्न असतं तर तेव्हा तुम्ही दर वाढून घेतात आणि जो 299चा रिचार्ज आहे तो आता जवळपास 350चा रिचार्ज झाला आणि जो 250चा रिचार्ज आहे तो आता 300चा झालेला आहे। याच्यावर शेतकऱ्यावर, सामान्यावर, वर्गावर आणि मजुरावर सगळा परिणाम पडत आहे। आमची एवढीच मागणी आहे की हा दर कमी झाला पाहिजे आणि BSNLला जास्त सरकारने वाव दिला पाहिजे। एका दमाने या कंपन्यांनी जिओ असो, एअरटेल असो, या सर्व कंपन्यांनी एका दमाने दर वाढवणे यामुळं एकदम आज पूर्ण जे देशामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये, आज अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वांची धाव ही BSNL कंपनीकडे जात आहे। BSNLच्याच इकडे आज वळत आहे। यांनी जो याचा रोष आहे, या कंपन्याच्या बद्दल सामान्य नागरिकांमध्ये खूप रोष आहे आणि यांनी जो दर वाढवला याच्या विरोधात काही ना काही शासनाचे यांच्या कंपन्यावर शासनानं कडक कारवाई करावी अशी आमच्या सर्व सामान्य जनतेची आणि कार्यकर्त्याची याच्यात मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।